रामकृष्ण हरी. जर कधी खूपच संकट वाटत असेल तर मी तुम्हाला खरंच छान उपाय सांगते, तुम्ही करायला पाहिजे अगदी आवर्जून. तर दर मंगळवारी काय करायचे तुम्हाला, असं 21 मंगळवार करा. तुम्ही हनुमंत राहायला जायचं, हनुमंताच्या मंदिरात जायचं. सर्व गावामध्ये हनुमंताचं मंदिर असतं. हनुमंत हे चिरंजीवी आहेत, ते ऐकतात. त्यांना तिळाचं तेल घेऊन जायचं, परत याचं लाडू घेऊन जायचा मोतीचूरचा प्रसादासाठी. जर तो नसेल तर गूळ आणि फुटाणे पण घेऊन जायचे, गूळ आणि चणे ते घेऊन जायचं. आणि एक नारळ अर्पण करून यायचं, फोडायचं नाही. आणि हनुमंताला सांगणं करायचं तुमचं जे पण मनात येते, कारण हनुमंत हा चिरंजीवी आहे आणि खरोखर ऐकतो तुमचं जे पण संकट आहे ते. आणि हनुमंत चालीसा पाठ करून घ्या. जर म्हणता येत नसेल तर यूट्यूबवरून हनुमंत चालीसा ऐकायचं. आणि हनुमंताची 12 नावं